कॅच पकडला प्रेक्षकांनी तर त्यांना देखील मिळतील 100 रुपये आणि हे पारितोषिक आहेत अनंताजी महाळी आणि अशोकजी भीमराव साहेबांच्या माध्यमातून. तसेच क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाच्या माध्यमातून आपण जर विश्लेषण करायचं झालं तर त्यांच्या माध्यमातून दिले जातील मग 300 रुपयाचं कॅश प्राइज. दर्शन असतील दर्शन गोराणे बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत जे पहिलं षटक. परंतु बॅटिंग लाईनअप पाहूया आपण. या स्पर्धेसाठी जेवणाची व्यवस्था सुद्धा असणार आहे कारण की रविवारचा दिवस मनीषजी टोकरी रुपेशजी जाधव प्रवीणजी भीमराव बारकोजी महाली वैभवजी भोईर आणि अजितजी दोतडे म्हणजे ग्रामस्थ आपण पाहिले आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेच्या अंतिमच्या दिवसामध्ये सुपर 7 मध्ये येणारे संघ आणि खेळणारे संघ त्या संघांसाठी खेळाडूंसाठी मात्र आपण पाहिलं तर जेवणाची व्यवस्था देखील केली आहे. आज या तिसरा दिवस स्पर्धेचा. उद्याचा दिवस बेशक आपण पाहणार होते अगदी रंगतदार पाहायला मिळणार आहे कारण की उद्याच्या दिवसामध्ये 101 बलाढ्य संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळ मात्र करत असताना पाहायला मिळतील. साईनाथ आणि सूरज अरमित महाली भरपूर चांगलं स्कोरिंगचं कार्य करत असताना आमच्या सोबत. त्याचप्रमाणे प्रणित पाटील यांनी सुद्धा खूप चांगली स्कोरिंग आमच्या सोबत केली आहे. त्याचप्रमाणे आमचे साथी समालोचक मित्र आपण बघितलं विजय भोई खूप चांगल्या पद्धतीने समालोचन करत असताना. डीबीएनची टीम सुद्धा आपण पाहिलं ग्रेट वर्क मात्र करते सातत्याने. कॅमेरामॅन पासून आपण बघितलं तर डिजिटल ऑपरेटर पर्यंत आपण बघितलं तर नेहमी त्यांचा क्वालिटी आणि क्लॅरिटी का बिग बॉस म्हणजे डीबीएन लाईव्ह म्हणजेच आपण पाहतोय. जाऊ या मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अक्रॉस द लाईन अगदी बॉडीला स्पर्श करून चेंडू आपण पाहिलं दिशा बदलत असताना तेथे पाहायला मिळाला. पहिला चेंडू आपण पाहिलं तर मग लेग बायच्या स्वरूपात धाव मात्र मिळेल एक. श्री गणेशा स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपण पाहिलं शून्यातून मात्र इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. जसं म्हटलं जाते ना की जो शून्यातून मात्र सुरुवात करतो मात्र त्याला पराभवाची भीती नसते परंतु हा सामना गमावण्याची भीती कोणाला तरी असू शकेल कारण की जरी हा सामना जर गमावला तर ह्या सामन्यातून फक्त आपण पाहिलं तर सामना नाही गमावणार कदाचित आपण एक संधी गमावू शकतोय. एक ठाणे विभागातील संघ तर दुसरा आपण पाहिला विरार विभागातील संघ. या दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान हा संघर्ष मात्र रंगला जातोय मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू पाहिला आपण थोडा लेग स्टंपच्या बाहेर मात्र पडल्यानंतर वळतोय. पंच सुरेंद्र घाटल सर म्हणतात की इट इज अ वाईट एक्स्ट्रा मात्र रन्स मिळेल. टीमच्या टोटल मध्ये भर पडणार आहे आणि टीमची टोटल पोहोचली गेली आहे दोन्ही आकड्यावर. चांगला ड्राईव्ह मनगडी फटका लॉंग ऑनला खेळाडू आहे चांगली फिल्डिंग. जिथे आपण पाहिलं मला वाटते प्रवीण होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगले फिल्डिंगचं प्रदर्शन देखील पाहायला मिळालं. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक आपण पाहिलं तर एक भव्य दिवस स्पर्धा 7 दिवस म्हणजे जसं म्हटलं जातंय ना टॉवेज या वेळेला विकेटची संभावना. यस डेफिनेटली मिस टायमिंग केलं टॉवेज साला विकेट कीपर संतोषनं मात्र अगदी सहज कॅच कंप्लीट केलाय. पहिला मोठा धक्का जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाला. विकेट डाऊन. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी घ्यायची नाही. चौकार षटकार जोरात होऊ दे माघारी घ्यायची नाही. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला आहे. आमचा बिरसा मुंडा चषक टॉप लेवलला. थँक्यू डीजे. जसं म्हटलं जातं ना कि मुश्किल से भाग जाना आसान होता है और पहलू जिंदगी का इम्तिहान होता है. डरने वालों को कुछ भी नहीं मिलता जिंदगी में और लढने वालों के कदमों में जहान होता है. या वेळेला आपण बघितलं न्यू बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर राम भावर पाहतोय. आता दर्शननं मात्र मिळवलेली मोठी सफलता. ही सफलता मात्र किती कामयाबी देऊन जाईल दर्शनला पाहूया. भाऊदादा महाली पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत असेल आपलं. या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार बाबूदादा महाले यांना पाहतोय आपण. फ्लिकचा फटका मात्र आपण पाहतोय वेळा जातोय. दुसरी धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळते. 2 धावा अगदी सहज उठतात. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघ आपण बघितलं तर ब्ल्यू जर्सी मध्ये ती जर्सी आपण पाहिली तर अगदी त्यांना मात्र आपण पाहिली तर मग शोभती आहे आणि लकी सुद्धा ठरती आहे. डेफिनेटली आपण पाहतोय या स्पर्धेचा जर विचार करायचा झाला तर मग भरपूर काही आकर्षण आहेत. मग आता थोडा बदल सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळालाय बक्षिसामध्ये आणि नक्कीच मालिका वीरासाठी आपण बघितलं तर ट्रॉफी असणार आहे. त्याचप्रमाणे आपण बघितलं तर एक LED TV आणि आकर्षण आणखीन काहीतरी असणार आहे.
हा फटका मात्र खेळला जातोय शॉर्ट लेगच्या क्षेत्रामध्ये. फिल्डिंग चांगली झाली. दीपक आहे तिकडे. दुसऱ्या धावेचा कॉल आहे. नकारात्मक विचार होता. सकारात्मक सोच असती तर कदाचित धोका असता तिथे, परंतु आपण पाहिलं चांगलं षटक पाहायला मिळालं. षटकाची समाप्ती. टीमची टोटल पाहिली आपण. फलकार पाहायला मिळत आहेत. 1-6 अशी सुरुवात झालेली आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे. 3 ओव्हरमध्ये किती धावा फलकार मात्र लगावल्या जातील हे देखील पाहायला मिळणार आहे. एक छोटासा ब्रेक मध्ये जाऊया. डिझा निकेत भोईर यांना संधी देऊया. गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण केबीएम ट्रॉफी मध्ये कमबॅक करूया. धन्यवाद डीजे. ज्यापरीने म्हटलं जाते ना की मातीने एकी केली तर वीट बनते, विटीने एकी केली तर भिंत बनते आणि भिंतीने एकी केली तर घर बनते, मंदिर बनते, महल बनते. परंतु त्याचप्रमाणे आपण बघितलं तर बिरसा मुंडा स्पोर्ट्स साततेवली या संघाने एकी केली आहे तर क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक बनत आहे आणि ते दर्शवलं गेलं. एकूण तरी 7 दिवस आपण पाहिलं तर हा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. टेन्शनवरची मात्र एकमेव म्हणजे क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची महामेळा जत्रा. ओहो क्लीन बोल्ड केलंय. नक्कीच इथे आपण पाहिलं तर फलंदाजाला सरप्राईज केलं होतं आणि विकेटचं पतन. दुसरा धक्का मोठा. थँक्यू डीजे. नक्कीच आपण पाहतोय की आज प्रवीणजी पाटील धनंजय मांगेला इथे दाखल झाले आहेत आणि त्याच बहाणे कदाचित मी तर म्हणेन की मग आज एवन जोडी जशी आमची एवन जोडी बाबूदादा माले आणि दीपकदादा दिनेशदादा टोकरे तशी ही जोडी सुद्धा आहे आणि कदाचित याच बहाणे आज आमच्या स्पर्धेचा आनंद सुद्धा घेताना पाहायला मिळतील. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाचा न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये. विश्वनाथ भोईर. तेच तर रार चेंडू. क्या बात आहे. नितेश टोकरे गोलंदाजी आता शानदार करत असताना पाहायला मिळालेत. अगदी आपण पाहिले लय प्रताप केले त्यांनी. जो दुसरा सामना आपण पाहिला ना समोरच्या संघाला म्हणजे 18 चेंडूमध्ये 19 धावा त्याने करू दिल्या नव्हत्या आणि त्या विजयानंतर त्यांना झालेली प्राप्त ऊर्जा आणि त्या ऊर्जानुसार मात्र उत्तम खेळ आता मात्र हा संघ देखील करत असताना पाहायला मिळतोय. यावेळेला तेच तर आणखीन एक चेंडू डॉट चेंडू. या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहेत. 3 चेंडूवर 3 षटकार ठोका, 3 चौकार ठोका, 3 विकेट मिळवा. अनंताजी महाळी साहेब आणि अशोकजी भीमराव साहेब यांच्या माध्यमातून दिले जातील 500 रुपये. त्यानंतर बाउंड्रीच्या बाहेर प्रेक्षकांनी झेल पकडला तर 100 रुपये. लेफ्ट काढण्याचा प्रयत्न लॉंग लेगच्या दिशेने चेंडू खेळला. फिल्डर आहे दीपक तिथे. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळालंय. नक्कीच 2 धावा मात्र मिळतील. जवळजवळ 3 चेंडू नंतर मात्र 2 धावा आल्यात आणि थोडंसं मात्र आपण बघितलं हा गंभीर विषय बनला गेलाय धावांचा. आता धावा कशा येतील, कोणाकडून येतील हा मोठा प्रश्न असेल. 2 बॅटर्स आहेत सूरज आणि विश्वनाथ. टॉप एज विकेट कीपर संतोष तुकी नाही करणार. झेल पकडली. विकेट क्रमांक 2 इथे नितेश आपल्या गोलंदाजीमध्ये पकडतोय. विकेटचं झालंय पतन. थँक्यू डीजे. इथे आपण पाहिलं तर मग कुठेतरी थोडंसं नाराज डगआउट पाहायला मिळतोय. जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीम. चला बॅट्समॅन लगेच पाठवून द्या. टीमची टोटल आहे फलकावर आपण बघितली आहे ना तर फक्त 8 धावा 8 रन्स. न्यू बॅटर इन गुरुनाथ. चर्चा करूया आपण गोलंदाजाची. नितेश टोकरे आतापर्यंत ज्याने गोलंदाजी केलेली आहे कमाल. कारण की पहिला चेंडू विकेट त्यानंतर डॉट 2 आणि नक्कीच पुन्हा एकदा विकेट. म्हणजे जवळजवळ आतापर्यंत ज्याने फेकलेले 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा आणि 2 मौल्यवान विकेट त्याने मिळवून देण्याचं कार्य केले. जवळजवळ आतापर्यंत आपण बघितलं तर मग सूरज आणि गुरुनाथ ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. इथे पाहिला हा चेंडू पडल्यानंतर थोडा खाली राहतोय परंतु दिशाहीन आहे. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडल्यानंतर वळतोय आणि तेच प्रमुख कारण वाईट चेंडूची नोंद.
टीमची टोटल मध्ये 9. चांगला फटका हवेत आहे, फिल्डर आहे तिथे, कॅच मात्र चांगला पकडलाय, परंतु मी तर म्हणेन सेफ केलं, वाचवल्या धावा. अगदी बाउंड्रीच्या जवळ हा झेल पकडला देखील होता, परंतु त्याप्रमाणे आपण पाहिलं ना की मग स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये हा चेंडू हातातून फेकला गेला आणि त्यामुळे मी तर म्हणेन की जिथे नुकसान होऊ शकलं असतं परंतु तितकंही झालं नाहीये. चांगलं ग्रेट फिल्डिंग पाहायला मिळालं. टीमची टोटल आपण पाहिली तर मग फलकावर ज्या आपल्याला पाहायला मिळतात धावा सध्या तरी 11 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. चेक करायचं आहे नक्कीच, मनामध्ये डाऊट आहे, डाऊट क्लिअर करायचं आहे. DRS ची डिमांड मात्र, परंतु या वेळेला आपण पाहिलं ती पूर्ण करूया, कारण की जो टेक्निकली आपण पाहू शकतो प्रॉब्लेम आला होता तो क्लिअर केलाय. यस इट इज अ सेफ, मात्र सुरक्षितरित्या वाचवलेल्या आहेत या धावा. आपण पाहतोय ऑन स्क्रीनवर ज्याप्रमाणे हे एफर्ट्स पाहायला मिळाले. अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू पकडला आणि त्यानंतर फेकल्यानंतर आपण पाहिलं खेळाडू बाउंड्रीच्या बाहेर आणि ह्या धावा वाचवलेल्या आहेत. मौल्यवान धावा आहेत आपल्या संघासाठी आणि ग्रेट फिल्डिंग, ग्रेट एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळालं. टीमची टोटल 11. कल्पेश तिसऱ्या षटकामध्ये येतील. मिस टायमिंग खेळायचं होतं. ऑन साइडला चेंडू आलाय, ऑफ साइडला शॉट कव्हरला फिल्डर, हातामध्ये झेल, विकेटचा आणखीन एक पतन. धक्का क्रमांक 4 परतावं लागेल डगआउटच्या दिशेने. थैंक यू डीजे. हाँ, रन संख्या हो चुकी है 11, 4 विकेटों के नुकसान पर. फिलहाल तो अगर देखेंगे तो 5 गेंदों का खेल बचा है और 5 गेंदों में कितने रन यहाँ से बनेंगे, क्योंकि जरूरत है यहाँ पे ज्यादा रनों की. अब ये ज्यादा रन कौन जोड़ेगा? नए बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए विकास अपने नाम की तरह अपनी टीम का भी विकास करने में कामयाब होंगे. करना तो पड़ेगा क्योंकि जरूरत है इस वक्त अपनी टीम की. खेला हुआ शॉट हवा में, खिलाड़ी उसके नीचे, फिर से एक विकेट गंवाई यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम ने. ये 5वां बड़ा झटका लगता हुआ. जिस तरह से आए उसी दिशा में जाना पड़ेगा. और एक यहाँ पे मुश्किल बढ़ती हुई बैटिंग करने वाली टीम की. थैंक यू डीजे. जिस तरह से गेंदबाज कल्पेश ने 2 गेंदों पे 2 विकेट चटकाई, यानी कि अगर तीसरी गेंद पे विकेट चटकाते हैं ना तो फिर अनंताजी महाली और अशोक जी भीमरा की ओर से 500 रुपए का इनाम मिलेगा. बिरसा मुंडा स्पोर्ट्स सातिवली की टीम की ओर से 300 रुपए का मिलेगा इनाम. यानी कि लगभग यहाँ पे अगर एक विकेट चटकाते हैं ना तो 800 रुपए का इनाम मिलेगा. अब एक गेंद 800 रुपए की हो चुकी है. क्या इस गेंद पे भी विकेट चटका पाएंगे जो अभी भी आए हुए बल्लेबाज प्रतीक वल्लभी बल्लेबाजी करने के लिए? ये हैट्रिक गेंद रहने वाली है. अपील की है लेकिन अंपायर ने नकारा है क्योंकि लेग स्टंप के बाहर जाने वाली ये गेंद थी, ऐसा दर्शाया और लेग बाय के रूप में 1 रन मिलेगा. जरूर ये गेंद अगर देखेंगे ना तो हैट्रिक गेंद थी, लेकिन कहीं ना कहीं उसी दिशा में फेंकी थी. खतरा तो बड़ा था यहाँ पे, लेकिन खतरा टल गया, लेकिन 1 रन मिला. इस 1 रन से बात नहीं बनने वाली, जो बात बनानी है. कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है 12, 5 विकेटों के नुकसान पर. अभी भी 3 गेंदों का खेल शेष है. अगली वाली गेंद सामना करेंगे बल्लेबाज.
इस बार देखो गिल्ली अभी कर दी है और एक विकेट का नुकसान होता हुआ। विकेट क्रमांक 3। क्या गेंदबाजी में अगर देखेंगे तो पूरी तरह से छा गए हैं गेंदबाज कल्पेश। थँक यू डीजे। आमच्या मंचावर आपण पाहिले तर आदरणीय सन्माननीय बारकोजी महाळी म्हणजेच क्रांतीवीर बिरसा मुंडा संघाचे कोच इथे दाखल झालेत। आपलं मनपूर्वक स्वागत असेल बारकोजी महाळी साहेब। जवळजवळ तिसरा दिवसामध्ये आपण पाहिला तर नक्कीच ज्या क्रिकेटची आपण पाहिली आहे ना मग आतुरता आहे। आजच्या दिवसामध्ये मी तर म्हणेन की भरपूर चांगलं क्रिकेट देखील खेळलं गेलंय। न्यू बॅटर इन हवेत फटका मिस टायमिंग आहे। संतोष पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। कुठेतरी आपण बघितले की या मॅच मध्ये भरपूर खराब परिस्थिती निर्माण केली आहे जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा संघाची। एक धाव मिळाली आणि भरपूर मेहनत करावी लागली एक धाव घेण्यासाठी। टीमची टोटल फलकावर आपण पाहिली तर 13 धावा। चेंडू फेकून झालेत या ओव्हर मध्ये 5 म्हणजे शेवटचा चेंडू असेल आणि किती धावांचं टार्गेट मात्र इथून सेट होईल आता। यावेळेला पाहिलं आपण तर क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न मिस केला। चेंडू एकदा मिळाली लेग बायच्या स्वरूपात आहे का? दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहक मात्र ठरेल। रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद। लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव मिळाली। एका धावेने टीमच्या टोटल मध्ये भर पडली जाते। टीमची टोटल आपण पाहिली तर 14 आणि जिंकण्यासाठी 15 धावांचं लक्ष असेल। फक्त 18 चेंडू आणि 15 धावा। काय गोलंदाजी राहिली आहे कल्पेशची देखील, दर्शनची देखील आणि त्यानंतर नितेशची देखील। जवळजवळ आपण पाहिलं तर 14 धावा 15 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आणि हा सामना जिंकून नक्कीच पुढे जायचं आहे। बॅटिंग लाईनअप आपण पाहूया कशा प्रकारे खेळ झालाय। तर ओपनिंग साईनाथ आणि सूरज। साईनाथ यांना पाहिलं 2 चेंडू 0। सूरज यांनी 2 मध्ये 1 केली आहे। राम यांचा उल्लेख करायचा 4 मध्ये 3। त्यानंतर विश्वनाथ यांना वेळेला 4 मध्ये 2। गुरुनाथ पाहिला आपण तर 2 मध्ये 2। त्यानंतर पंकज याने 1 आणि दीपक याने 1 मध्ये 1। नक्कीच आमचे कॅमेरामॅन आपण बघितलं तर नक्कीच प्रेक्षकांना दर्शवतात आणि जे प्रेक्षक आपण बघितलं तर समोरच्या जे टॉवर्स रिलायबल ग्लोरीमधून आपण बघतोय या स्पर्धेचा आनंद घेतात। लहान मुलं आहेत आणि क्रिकेटमध्ये आपण बघितलं लहान मुलांना आवड असायला हवी कारण की कदाचित तीच आवड मात्र मग पुन्हा त्या मुलांना सवड म्हणून निर्माण करते आणि कदाचित तीच लहान मुलं मात्र एक स्टारच्या स्वरूपात सुद्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत। हे कॅमेरा वर्क करत असताना DBN ची टीम आपल्याला पाहायला मिळत आहे। रोहित चौधरी पाहिले आपण तर भरपूर चांगलं कार्य करत असताना आपण सातत्याने त्याने देखील पाहिलंय। त्यानंतर फ्रंट कॅमेरामॅन आमचे साहिल आणि दुबई रिटर्न आहेत आणि मला वाटते आमचे कार्तिक असतील। त्यानंतर प्रशांत गरजचे फॅन केवल सुद्धा आपण बघितलं तर भरपूर चांगली टीम आहे आणि ते दिलेले आम्हाला या 2 मेंबर्सने। आणि नेहमीच बघितलं तर मग कोणत्याही प्रकारचं आपण पाहिलं तर मग कार्य त्यांच्या माध्यमातून क्रिएट केलं जात आहे। डेफिनेटली प्रीत पाटील यांना कोण विसरणार कारण की मालजीपाड्याचे चॉकलेट बॉय म्हणून आपण त्यांचा उल्लेख करत असतो सातत्याने। हे बघा आमची खास आकर्षण आहेत जी या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नक्कीच जवळजवळ आता मात्र एक थोडासा चेंजेस म्हणजे हे पारदर्शक होते ना आता म्हणजे आता थोडा बदलाव झालेला आहे कारण की मालिकावीरासाठी आपण पाहिले तर या सीझन मध्ये मात्र LED TV आहे। बेस्ट बॅटरसाठी आपण बघितलं तर मग सायकल आहे। त्यानंतर आपण बघितलं ट्रॉफीज आहे मग प्रत्येक संघाला मात्र ते पण आहे म्हणजे भरपूर आहेत आणि पारदर्शक म्हणजे ही रविवारी आपल्याला भरपूर येणार आहेत।
काय काय पाहिजे खाली काय वागतास तू खाली काय हात घालतोस बोल काय झालं काय काय गावचं आहे वेलकम सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत जवळ जवळ आपण बघितलं तर मग कोंबडे सुद्धा मिळणार आहेत आपल्याला आणि तेही अस्सल बाबू दादा गावठी का हा अस्सल गावठी म्हणजे अस्सल गावठी तडका सुद्धा येणार आहे ही पारदर्शिक आहेत हा पहिला चेंडू आपण बघितलं तर पहा मग जे आपण मालिकावीरासाठी काय काय पारदर्शिक आहे बघा LED TV आहे ट्रॉफी आहे टी शर्ट आहे कॅप आहे बॅट आहे आणि एक कोंबडा उत्कृष्ट फलंदाजासाठी सायकल आहे ट्रॉफी आहे त्यानंतर टी शर्ट आहे कॅप आहे कोंबडा आहे उत्कृष्ट गोलंदाज कूलर असेल त्यानंतर ट्रॉफी असेल टी शर्ट असेल शूज असेल कॅप असेल कोंबडा असेल आणि चांगलं कार्य केलं तर आणखीन काय पण असेल यावेळेला आपण बघितलं फटका हवेत आहे फिल्डर तिकडे आणि फिल्डर मात्र नाही करणार इथे चुकीला इथे माफी मिळणारी नाही आहे फलंदाज मात्र फसलाय आणि नक्कीच परतीचा प्रवास सुरू झालाय हा थँक्यू डीजे आपण बघितलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मध्ये सुद्धा आपण बघितलं मग कूलर ट्रॉफी टी शर्ट शूज कॅप कोंबडा विनंती हीच असेल कोणी पण जिंका पण फक्त कोंबडा आम्हाला द्या हा बॅट आणि मोस्ट सिक्सर साठी सुद्धा आपण बघितलं तर मग कूलर आहे ट्रॉफी आहे आणि कॅप आहे तर ही आहेत आकर्षण जी खास या KBM ट्रॉफीसाठी मात्र बाबूदादा महाली आणि संपूर्ण टीमने मात्र ज्या प्रकारे आपण बघितलं की सरप्राईज म्हणतो काय तर ही सरप्राईज आहेत आणि म्हणूनच या स्पर्धेला का उल्लेख करतो मी पहिल्या दिवसापासून वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा वर्ल्ड कप कारण की 7 दिवस चालणारी एकमेव म्हणजेच टेन्शनवरची मात्रा ती म्हणजेच KBM ट्रॉफीची ही महाजत्रा 2 धावा फलकावर 15 धावांचं लक्ष आहे भरपूर छोटं लक्ष आहे नक्कीच आपण बघितलं तर चाय आहे आणि चाय आल्यावर नेहमीच काय म्हणतात प्रशांत आदोडे ते सुद्धा तुम्हाला सांगेन प्रशांत आदोडे काय म्हणतात आणि बाबूशाह काय म्हणतात तेही तुम्हाला सांगणार आहे कारण की चाय आली तर म्हणतात प्रशांत आदोडे की सुबह की चाय सुबह की राय सबकी लेनी चाहिए चर्चा चर्चा होनी चाहिए परंतु बाबूशाह काय म्हणतात कि वो चाय क्या जिसमें शक्कर नहीं और क्रिकेट क्या जिसमें टक्कर नहीं है यहाँ पे अगर देखेंगे तो चर्चा तो होनी चाहिए और चाय भी आ चुकी है तो चर्चा तो करेंगे जरूर इस ट्रॉफी के बारे में बाबूशाह एक ये भी कहते चुटकी भर चाय और सुस्ती मिठाई दर्शन यांचा फटका हवेत फसलाय विकेट मिळेल का हो विकेट मिळणार आहे दर्शन इथे झाले आहेत आउट विकेट क्रमांक 2 धावसंख्या स्थिर फलकावर 2 धावा थँक्यू डीजे थँक्यू 2 धावसंख्येवर 2 गडी गमावलेत जसं म्हटलं जाते ना कि जिंदगी जीने का मजा जब आता है जीवन में इश्क हो और खेल खेलने का मजा बड़ा तब आता है जब हारने का बड़ा वाला रिस्क हो यहाँ पे रिस्क हो सकता है 15 रनों के साथ क्योंकि अगर आपने अच्छी बल्लेबाजी नहीं करी इस तरह के अगर आपने विकेटें गंवा दी तो ये हाथ में का जो मुकाबला है ना वो सामने वाली टीम कभी भी छीन सकती है और उसके लिए तो वो तैयारी बैठी है लेकिन ये मौका देंगे क्या अब नए बल्लेबाज आए हैं आकाश दाहिने हाथ के खिलाड़ी है लेकिन बल्ला खूब चलाना भी जानते हैं वो जलाना भी जानते हैं अब क्या चलाएंगे और अपनी टीम को आगे निकल जाएंगे हमारे दो दिग्गज आपस में कुछ चर्चा कर रहे हैं
डीजे ऑपरेटर और दूसरी तरफ अगर देखेंगे तो कमेंटेटर आपस में गुप्तगुप्त चल रहे हैं उनके। आकाश ने खेला हुआ शॉट हवा में है, खिलाड़ी उसके नीचे, लेकिन बढ़िया प्रयास। अगर देखेंगे ना यहाँ पे कैच पकड़ने के लिए आए थे, लेकिन भाग्य का इतना साथ मिला कि गेंद को पैरों से रोका और सीधा यू टर्न दे दिया। ऐसा लग रहा था कि कहीं ना कहीं फायदा होगा बल्लेबाजी में, लेकिन नहीं, बेहतरीन फील्डिंग देखने को मिली। कहीं ना कहीं अगर देखेंगे तो यहाँ पे मॅच बनवलाय जयेश या ठिकाणी आपण पाहिला तर ज्या अनुषंगानं गोलंदाजीचा हा दर्जा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाडा टीमनं। डेफिनेटली विजय, आप देखेंगे ना तो आप 12 गेंदों में 12 रनों की जरूरत। देखो पहले ओवर में 2 विकेट 3 रन केवल ही आए। कहीं ना कहीं ये सोचना होगा पानखंडा की टीम को कि कहीं हम पीछे ना पड़ जाए। इस वक्त अगर इस ओवर में अच्छा कमबैक नहीं किया ना तो फिर जय वाघोबा युवा ग्रुप कुंभारपाड़े की जो टीम है ना इसी कोशिश में है कि किस तरह से मुकाबला हम अपनी तरफ खींचे। निश्चितच गुच्छाने विकेट अजून सुद्धा पकडाव्या लागतील, कारण 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे, ती म्हणजेच 12-12चं समीकरण आहे जयेश। मॅच अगदी बनलाय। षटकातील पहिला बॉल रामचा, यावेळेस हवेमध्ये हा शॉट एक्झिक्यूट केलाय, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी आपण पाहिले ना एका हातामध्ये हा झेल पकडण्याचा प्रयत्न निश्चितच केला होता। पकडा डेफिनेटली ऐसा कहा जाता है ना कि पकड़ोगे क्या तो जीतोगे। गलतियां कर नहीं सकते, क्योंकि अगर आपने मैच बनाया ना तो हर एक गेंद पे हर एक रन चाहिए, तो उस रन को रोकने का प्रयास करना होगा। लेकिन ऐसे अगर आप प्रयास नाकामयाब करोगे तो फिर ये मुकाबला है ना आपके हाथों से निकल जा सकता है। और सामने वाली टीम कहीं ना कहीं इस प्रयास में है कि सामने वाली गलती टीम कहाँ कर रही है और उस गलती का फायदा हम कैसे कब कहाँ उठाए, यही देख रही है बस। डेफिनेटली अगर देखेंगे ना यहाँ पे तो अभी 10 गेंदों का खेल बचा और जीतने के लिए देखेंगे ना तो 11 रन की जरूरत है। 10 में 11। देखो ये मुकाबला अब कैसा था और कैसा हो गया, इसी को तो क्रिकेट कहते हैं। पल में माशा पल में तोला, कभी यहाँ कभी वहां। ऑन साइड में उड़ाना चाहते थे, लेकिन धीमी गति से आई हुई गेंद, उस गेंद को खेला है डिक्लेरेशन की दिशा में। वहां पे कितने रन मिलेंगे, तो 2 रन मिलेंगे। वहां पे अंपायर ने जरूर हमें बताया 2 रनों के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ नजर आएगा। अब जाके पहुंच गया है 6 रनों पर, यानी कि अब जीतने के लिए 9 रनों की जरूरत है 9 गेंदों में। क्या कहेंगे विजय, क्योंकि इस तरफ जो मुकाबला अब तक बना के रखा है, अगर यहाँ पे 1-2 विकेट आ गई या फिर 1-2 गेंदे डॉट आ गई ना तो फिर मुश्किल में आ सकते पानखंड की टीम विजय। काल देखील असा सामना आपण पाहिला होता, मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला आणि बॅकफुटवरती टीम निश्चितच पाहायला मिळाली, ती म्हणजे एन्जॉय ग्रुप बेलकडी। परंतु यावेळेस तसे करून चालणार नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमला। सिंगल डबल वरती जरी लक्ष केंद्रित केलं तरी सुद्धा मात्र विजयाच्या लक्ष्याकडे आपण जाऊ शकता। हाँ डेफिनेटली जरूर जा सकते हैं, लेकिन अब प्लीक का रिस्क का इस्तेमाल किया था, हवा में खेला हुआ शॉट, कहीं ना कहीं गलती करी वहां पे। जिस तरह से देखा वही गलतियां दोहरा रहे हैं बल्लेबाज। कहीं ना कहीं यही तो मुश्किल अब बढ़ा सकती है बल्लेबाजी करने वाली टीम की। विकेट का पतन होता हुआ थैंक यू डीजे। अब देखेंगे तो 6 रनों पर ये पारी थम सी गई है। नए बल्लेबाज मैदान में आए बल्लेबाजी करने के लिए मिस्टर ऋतिक बारे। अब ऋतिक क्या करेंगे, क्योंकि अब जीतने के लिए मुकाबला यहाँ से देखेंगे ना तो बची हुई गेंदें 8 है और 8 गेंदों में जीतने के लिए 9 रनों की जरूरत है। अभी अभी न्यूज मिली है विजय हमें कि यहाँ पे करण अर्जुन आएंगे। हमारे करण अर्जुन भी आने वाले हैं। अब बड़ा मजा आएगा, करण अर्जुन आएंगे तो फिर उससे ज्यादा और क्या है हमारे लिए। ऋतिक बारे अब नए बल्लेबाज आए मैदान में।
अब मुकाबला बन चुका है, अब बराबर वाला मुकाबला बन चुका है विजय, क्योंकि अब जीतने के लिए देखेंगे ना यहाँ से तो 9 रनों की जरूरत है। षटकातील पुढचा बॉल चेंज ऑफ द बेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, पुन्हा एकदा हा शॉट हवेमध्ये खेळलाय, परंतु चेंडू जाईल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमा रेषा पार. हा एक्का नाही दुक्का नाही तर आलाय मोठा छक्का सिक्सर. ही तर क्रिकेट पटूंची शान, क्रिकेट है तो जीव की प्राण. डीजे डीजे तुमको हम रुकाते, रुको थोड़ा, थोड़ा रुको बस. निश्चितच या ठिकाणी आपण पाहिलं तर सामन्यामध्ये तिची हवा भरली होती, फुगवला होता, परंतु या षटकाराने तो फुगा फोडला. जे रुको जरा विजय, थोड़ा एक निवेदन करना चाहूंगा मैं, कैमरामैन जरा फोकस करो पीछे, जरा पीछे से कोई आवाज लगा रहा है वहां से, ध्यान में रखना, पीछे से आवाज नहीं करना है, नहीं तो हमारे गब्बर यहीं पे बैठे हैं, हमारे गब्बर आएंगे तो फिर आपको भागने के लिए जगह कम पड़ेगी, ये भी ध्यान में रखना है. उन्होंने ये ऑफिशियल कॉल आपको देने के लिए कहा है, अगर दोबारा आना नहीं चाहिए आवाज से आवाज. फिर से उड़ाया है इस बार 13 का फूल 17 का माला, बुरी नजर वाले झुकेगा नहीं साला, ठोक डाला, बजा अब डीजे वाला, क्योंकि इस मैच को लगा डाला सिक्सर तो जिंगा डाला. माझा समाज जागा झालाय डीजे तुषार माझा समाज जागा झालाय, आता उडलाय वैराचं तोंड, आता उडलाय वैराचं तोंड. हे आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ, आलंय आदिवासी वादळ आमचं, आलंय आदिवासी वादळ. थैंक यू डीजे, थैंक यू डीजे. चलो अब टॉस की ओर जरूर जाएंगे, मैन ऑफ द मैच वाला अवार्ड भी देंगे. डेफिनेटली मैन ऑफ द मैच के प्रबल दावेदार बन चुके हैं खिलाड़ी जिनका नाम है गेंदबाजी